आपण हो हो, धन्यवाद. मित्रांनो, मी कुमारेश, मी एक दारुडा आहे. हाय कुमार भाऊ. हाय हाय. परमेश्वराची कृपा आहे. अल्कोहोलिक अनोनिमसचा अद्भुत कार्यक्रम आहे. तुम्हा सर्व भावा बहिणींची, हाय, मित्रमैत्रिणींची जगभरातून मला साथ आहे आणि माझ्यासाठी प्रार्थना आहेत. त्यामुळं आणि माझ्या पत्नीच्या सहाय्यामुळं दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला गेलोय मित्रांनो. मी माझ्या बळावर, कुणा माणसाच्या बळावर, कुठल्याही मानवी शक्तीच्या किंवा मानवनिर्मित शक्तीच्या सामर्थ्यानं, कुठल्याही जगिक तत्वज्ञान किंवा विचारसरणीच्या आधारानं दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला जाऊ शकत नाही. कारण माझा आजार भयानक आहे मित्रांनो. जन्मापासून आहे, तो माझ्या मृत्यूबरोबरच संपणार आहे. धूर्त, कावेबाज आणि घोटाळ्यात टाकणारा, असं या आजाराचं वर्णन केलं जातं मित्रांनो. या आजाराचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे पर्सनॅलिटी डिसऑर्डर, व्यक्तिमत्व विकार. डिसऑर्डर म्हणजे जे क्रमानं ज्या गोष्टी व्हायला हव्यात त्या क्रमानं माझ्या आयुष्यात गोष्टी होत नाहीत. माझे विचार, माझ्या भावना, माझ्या इच्छा, माझे निर्णय, माझं बोलणं, माझं वागणं, माझं लिहिणं, सर्व 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 बाबतीत क्रम चुकलेला आहे. यानंतर हे, ह्यानंतर हे, या प्रसंगी असं वागायचं, त्या प्रसंगी असा विचार करायचा, तो क्रमच चुकलेला आहे. म्हणजे मी बोलतो आधी आणि विचार नंतर करतो. मी एखादी कृती करतो आणि मी विचार नंतर करतो. असा माझा भयानक आजार आहे मित्रांनो. सातत्यानं वाढत जाणार आहे. त्याची वाढ कधी थांबणार नाही. तो माझ्यात वाढतच जाणार आहे. भले मी दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहिलो तरीही माझा आजार माझ्यामध्ये सातत्यानं वाढतच जाणार आहे. आणि तो सातत्यानं वाढणाऱ्या आणि माझ्या मरणाबरोबर संपणाऱ्या या आजारातून अल्कोहोलिक्स अनोनिमस मला सांगतं की आजच्या दिवसापुरती सुटका करून घे. आजच्या दिवसापुरती सुटका करून घे. कारण अल्कोहोलिक्स अनोनिमस बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब यांच्यापासून जी सुरू झाली, त्यानंतर अनेक बांधव भगिनी कार्यक्रमाला जुळल्या, मीटिंग करू लागल्या. पण त्यातले 100 व्यक्तीच, 100 दारुडेच 100% पहिल्या क्षणापासून कार्यक्रमामध्ये आले. कारण त्यांनी अगदी खालचा तळ गाठलेला होता, असं अल्कोहोलिक्स अनोनिमस लिहितं बरं का. माझे पदरचे शब्द नाहीत, ते त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलं आणि त्यांचा अनुभव तंतोतंत मला लागू होतो, मॅच होतो, ओळख पटते. अगदी खालचा तळ गाठल्याशिवाय कार्यक्रमाचा स्वीकार दारुड्याकडून होत नाही, असं एके ठिकाणी या अर्थाचं वाक्य आहे. रॉक बॉटम, पूर्ण नैतिक अधोगती. बाकी कर्ज, आर्थिक भानगडी, आर्थिक कर्ज, कायद्याच्या भानगडी, कायदेशीर काय असेल त्या प्रक्रिया, नातेसंबंधातले बिघाड, बायकोनं घर सोडून जाणं, घरातून मलाच बाहेर काढणं, सामाजिक संबंध बिघडणं, काम न मिळणं, अशा अनेक गोष्टी ह्या बाहेरच्या आहेत. या बाहेरच्या सगळ्या बर्बादीला कारणीभूत असते ती माझी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दिवाळखोरी. आध्यात्मिक दिवाळखोरी. आध्यात्मिक दिवाळखोरी म्हणजे माझ्या चांगुलपणाला कीड लागते. 4 गोष्टींची: अहंकार, आत्मकेंद्रितपणा, स्वार्थ आणि अप्रामाणिकपणा. आणि मग बाकी सगळ्या गोष्टी घडून जातात. तिसऱ्या पायरीमध्ये मित्रांनो कार्यक्रमाचं मुख्य प्रवेशद्वार आहे. तिसरी पायरी, स्टेप नंबर 3, आपण त्याविषयी बोलतोय. पहिल्या पायरीत आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या महत्त्वाच्या. दुसऱ्या पायरीतही काय गरजेचं आहे माझं आयुष्य सुधारण्यासाठी आणि त्यासाठी काय लागतं,
तेही पाहिलं. पहिल्या पायरीत पाहिलं पराभव पत्कर बाबा दारूसमोर, व्यक्तिगत हतबलतेची कबुली दे, स्वतःला नमव, स्वतःचा ताठा उतरव, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेव आणि परमेश्वर स्वतः परमेश्वर असल्यासारखं वागू नकोस. या गोष्टी तुला जमतायत का हे पहा, असं मला पहिल्या पायरीत सांगितलं. दुसऱ्या पायरीत आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आम्ही दारूसमोर पराभव तर पत्करला, परंतु ते दारुडे म्हणाले त्यावेळेला, पूर्वीच्या पहिल्या काळातले, की आम्ही दारूसमोर पराभव पत्करला, पहिल्या घोटापासून लांब आहोत, पण आता आम्ही मनानं आजारी आहोत. आमचा मानसिक निरोगीपणा आम्हाला परत मिळवणं गरजेचं आहे असं तुम्ही सांगताय आणि परत असंही सांगताय की आमच्याहून महान शक्तीच आमचा मानसिक निरोगीपणा परत मिळवून देऊ शकेल. आता पहिल्या पराभवाचा अपमान सहन केला, आता आम्ही कसं काय आमच्या स्वतःकडं पाहून कसं काय आमच्या सगळ्या गोष्टींना आम्ही कंट्रोल करू. तर ते कंट्रोल करण्याऐवजी अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं, पहिली गोष्ट दुसऱ्या पायरीतली मनाची तयारी, मोकळं मन, आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वीकार. स्वतःचा आपल्याहून माझ्याहून महान शक्ती कोणीतरी आहे याचा आणि इतर सभोवतालच्या व्यक्तिस्थिती परिस्थितीचा जशा आहेत, जसं जितकं आहे तितकं तसं ते पूर्णपणानं स्वीकार करणं म्हणजे विनयशीलता धारण कर. म्हणजे मग श्रद्धा मिळेल, श्रद्धेची देणगी मिळेल आणि मग तुला तिसऱ्या पायरीत प्रवेश करत असताना सोपं जाईल. आता दुसऱ्या पायरीपर्यंत येईपर्यंत माझ्या विचारात बदल झालेला असतो. जर मी पहिल्या पायरीवरती व्यवस्थित काम केलं तर दुसऱ्या पायरीत माझ्या विचारात बदल झालेला असतो. आणि एक मोठी महत्त्वाची गोष्ट मला मिळते ती म्हणजे तिसऱ्या पायरीचा दरवाजा उघडण्याची किल्ली, चावी. आणि त्या चावीला नाव दिलेलं आहे मनाची तयारी. आता ती चावी मी घेतली तर तिसऱ्या पायरीत प्रवेश करत असताना अजून एक गोष्ट मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं सांगितली, ती म्हणजे तिसऱ्या पायरीचा दरवाजा उघडण्याचा निर्णय, चावी तर मिळाली पण तिसऱ्या पायरीचा दरवाजा उघडण्याचा निर्णय फार महत्त्वाचा आहे माझ्यासारख्या दारुड्यासाठी. सहजासहजी मी याला तयार होत नाही. कारण का, तिसरी पायरी सांगते आमची इच्छा व आमचे जीवन आम्हाला उमगलेल्या, कळलेल्या, समजलेल्या स्वरूपातील परमेश्वराच्या हाती सोपवण्याचा निर्णय आम्ही घेतला. मी माझं स्वतःचं आयुष्य बेदरकारपणे, बेफाम, बेफिकीरपणे जगणारा असा दारुडा आहे. लात मारीन तिथं पाणी काढीन अशा पद्धतीनं संपूर्ण बर्बाद झालो असलो तरी विचारधारणा माझी तशी असते असा मी दारुडा आहे. मग मी माझ्या इच्छा आणि माझं जीवन भले माझ्याहून महान शक्ती असेल तिच्या हाती का सोपवायचं असा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो. आणि ही माझी स्वतःची इच्छा, सेल्फ विल, मला माझं, ती इच्छा मला निर्णय घेऊ देत नाही. आणि इथं सांगितलं की हा रस्ता कृतीत उतरणाऱ्या श्रद्धेकडे जातो. मग कृतीत उतरणं, नुसती श्रद्धा ठेवली तर उपयोग नाही. कारण मी नुसती श्रद्धा माझ्या मनात आली, मी परमेश्वराचा स्वीकार केला, पण त्या उच्च शक्तीला माझ्यामध्ये काम करण्याची परवानगी मी दिली आहे का, की मी माझ्या जुन्या कल्पनातच अजून रममाण होतोय याचाही विचार मला करावा लागेल. जुन्या धार्मिक कल्पना अजूनही माझ्यात रुळतायत का, घोळतायत का? कारण मी जर त्या इतरांना उपयोगी पडणाऱ्या, जगातल्या बाकी सगळ्यांना उपयोगी पडणाऱ्या जुन्या कल्पना जर कुरवाळत बसलो तर मला काहीही उपयोग होत नाही. माझ्यामध्ये अहंकार जिवंत राहतो, अप्रामाणिकपणा जिवंत राहतो. आणि म्हणून मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की कुमार, तू आजारी आहेस, तू वेडा नाही, तू आजारी आहेस. आणि तुझा आजार तुला जुन्या कल्पनांचा उपयोग करून देत नाही. तुझा आजार आहे अहंकाराचा. जुन्या कल्पना कुरवाळत बसलास तर तुझा आजार बळावणार आहे, वाटणार आहे, मी अमुक, आमचं असं, आमचं तसं. त्यामुळं कुमारला विचार करावा लागला. इतरांना ज्या गोष्टींचा, ज्या कल्पनांचा उपयोग होतो त्याचा कुमारला कधीच उपयोग झाला नाही. कारण
स्वीकार करण्याची क्षमताच कुमारमध्ये नाही. भेदभाव करणं, उच्च नीच करणं हे कुमारच्या आजाराचं रूप आहे. आणि म्हणूनच कुमार परमेश्वर असल्यासारखा परमेश्वरासमोर देखील वागतो. अत्यंत उद्धट, उर्मट, अवज्ञा करणारा आणि इतरांना तुच्छ मानणारा असा दारुडा मी आहे, हे अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला दुसऱ्या पायरीत सांगतात. म्हणून माझ्या मनाची तयारी असली की मी दरवाजा उघडतो, पण तिथं कृती गरजेची आहे. तिथं कृती गरजेची आहे. कृती म्हणजे काय? कार्यक्रमाला माझ्या आयुष्यात काम करण्याची मी स्वतः परवानगी द्यायची. म्हणजे उच्च शक्तीच्या हाती, माझ्यासाठी उच्च शक्ती म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमस आहे बांधवांनो. माझ्यासाठी दुसरी कुठली उच्च शक्ती काम करू शकली नाही. इतरांच्या करता, दारू न पिणाऱ्यांच्या करता माझ्या संबंधातल्या त्या उच्च शक्तीचा, त्या परमेश्वराचा, त्यांच्या कल्पनेतल्या देवांचा उपयोग झालेला आहे. मला मात्र नाही झाला, कारण माझ्यामध्ये मुळातच खोट आहे, कमतरता आहे, मी आजारी आहे शरीरानं, मनानं आणि आत्म्यानं. आणि म्हणून मला त्यांचा उपयोग झाला नाही. आणि त्यामुळे मित्रांनो, वर्षानुवर्ष संदेश मिळूनही अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा या तिसऱ्या पायरीतल्या परमेश्वराला मी स्वीकारू शकलो नाही. येस. पण ज्या वेळेला पूर्ण धोबीपछाड मिळाली आणि संपलो, आता जगणं शक्य नाही, पण आता जगायची इच्छा आहे, कारण मरता पण येत नाही. जगणं शक्य नाही आणि मरता पण येत नाही, अशा अवस्थेत आल्यानंतर मित्रांनो, मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की बाबा रे, तू अल्कोहोलिक्स अनॉनिमसलाच उच्च शक्ती का मानत नाहीस? कशाकरता गोंधळ करून घेतोस? टार्गेट काय आहे? ध्येय काय आहे? मनाला शांतता मिळणं, विचारांना स्थिरता मिळणं आणि अंतःकरणात प्रसन्न राहता येणं. 24 तास फक्त आजचा दिवस, हे टार्गेट आहे. त्यामुळं हा जो नवीन जो आहे उच्च शक्ती, ती तू का स्वीकारत नाही? आणि मग मित्रांनो, जर का एखाद्याची इच्छा आणि जीवन नव्याने गवसलेल्या ईश्वराच्या स्वाधीन करणे शक्य आहे का? हो, शक्य आहे. कुमारेसला शक्य झालं. वेगवेगळे 27 देवदेवता, वेगवेगळे नाशिकपासून रामेश्वर, मदुराई, मीनाक्षीपर्यंत, कन्याकुमारीपर्यंत कुमार फिरलेला आहे. अगदी बुद्धगयेला जाऊन पण कुमार फिरलेला आहे. चादरी चढवल्या गेल्या, प्रिस्टकडून प्रार्थना फादरकडून करून घेतली, भरपूर काय काय केलं कुमारने. पण कुमारला त्याचा उपयोग झाला का? नाही झाला. त्याचं कारण कुमारचा आजार आहे. या आजारावरती चांगला आणि एकमेव परिणामकारक असा कुमारच्या बाबतीत उपाय कोणता सापडला? तर 12 पायऱ्यांचा कार्यक्रम, सरळ साधा सोपा. या साध्या व सरळ कार्यक्रमाचा स्वीकार. एवढंच सांगितलं, साध्या व सरळ कार्यक्रम. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतोय ना साधा आणि सरळ कार्यक्रम आहे, तर तो साधा आणि सरळच आहे. कुमारचा पूर्ण विश्वास आहे, कारण कुमारनं अगदी खालचा तळ गाठलेला होता. त्यामुळं मित्रांनो, आता इथं पुढं म्हटलेलं आहे की होय, दारूच्या बाबतीत मी एवर भिस्त ठेवायलाच हवी असे मला वाटते. तिसऱ्या पायरीत आल्यानंतर अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये नव्यानं सापडलेला ईश्वर, नव्यानं समजलेला ईश्वर हा मी समजून घेतो का? माझ्यासाठीचा परमेश्वर. प्रत्येकासाठीचा डॉक्टर वेगळा असतो. सर्वसामान्य माणसाला, दारू न पिणाऱ्या माणसाला सर्दी खोकला पडतं झालं तर जी औषधं त्याला दिली जातात त्याहून वेगळी औषधं मला द्यावी लागतात. मी दारूड आहे, मग त्या डॉक्टरला मला सांगावं लागतं की मी अल्कोहोलिक आहे, एवढ्या वर्षाचा माझा अल्कोहोलिझम आहे. आणि मग तो डॉक्टर त्या पद्धतीनं स्वतः औषधं देतो किंवा मला योग्य त्या डॉक्टरकडे पाठवतो. तसं त्या उच्च शक्तीनं, परमेश्वरानं मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आणून बसवलेलं आहे. मग इथं काय आहे की दारूच्या बाबतीत मी एवर भिस्त ठेवायलाच हवी असं मला वाटतंय. येस, मला पाहिजे, आवडते, पहिल्या घोटापासून लांब राहिलेलो आहे,
पण मी माझ्या जुन्या कल्पना सोडणार नाही, कारण तिथं माझा अहंकार स्वाभिमान असा घट्ट आहे. माझा अहंकार आणि माझा स्वाभिमान, मग तो माणसाबाबतीत असू दे, शैतानाच्या बाबतीत असू दे, नाहीतर माझ्या देवाच्या बाबतीत असू दे, अहंकार स्वाभिमान सुटत नाही मित्रांनो. आणि त्यामुळं कुमारेशची वाताहात लागत होती सारखी सारखी सारखी. त्यामुळे इथं म्हटलेलंच आहे की नैसर्गिक प्रवृत्ती अद्यापही ओरडून उठत आहेत. येस, नैसर्गिक नॅचरल इन्स्टिंक्ट आमच्या घराण्याचा देव आहे, तुमच्या घराण्यापेक्षा मोठा आहे. आम्ही दारुड आहे. हां, आमच्या समाजाचा देव आहे, तुमच्या देवापेक्षा मोठा आहे. एकाच देवाची 10 गावातली मंदिरं, पण तुमच्यापेक्षा आमचं लय मोठं आहे. हा कुमारेसचा आजार आहे. आणि त्यामुळं त्या नैसर्गिक प्रवृत्ती निश्चितपणे उफाळून येत राहणार आहेत, कारण त्यामध्ये कुमारेसला देवाची काही घेणं देणं नसतं, कुमारेसला स्वतःच्या अहंकाराशी घेणं देणं असतं. त्यामुळं दारूच्या बाबतीत मी एवर भिस्त ठेवायलाच हवी असं मला वाटतं. पण अन्य इतर सगळ्या गोष्टींमध्ये मी माझं स्वातंत्र्य अजूनही टिकवून ठेवायला पाहिजे, कारण मी जर ते स्वातंत्र्य टिकवून ठेवलं नाही तर माझा अभिमान, माझा स्वाभिमान, माझं अस्तित्व याचं काय होणार, ही भीती कुमारला असते. कुठलीही गोष्ट माझे अस्तित्व नष्ट करू शकत नाही. माझे जीवन व माझी इच्छा मी कशाच्या किंवा अन्य कोणाच तरी हाती जर का स्वाधीन करत राहिलो तर माझे काय होईल. मी मला माझं, मी मला माझं. भले माझा परंपरागत देव असेल किंवा मी नव्यानं शोधलेला कुठला तरी देव असेल किंवा कुठलाही बुवा बाबा बापू अम्मा मम्मी कोण असेल, बाकीच्या सगळ्यांना त्यांचा फायदा होतो त्यांच्या उपदेशाचा, कुमारला होत नाही. कारण कुठलीही गोष्ट माझे अस्तित्व नष्ट करू शकत नाही. माझ्या इच्छा, मी म्हणेन ते, मला हवं तसं माझं आहे ते इतर कुणाला नष्ट करायचा आणि इतर कुणाच्या ताब्यात द्यायचा प्रश्नच येत नाही. आम्ही पहिल्या गोटापासून लांब राहिलो. कार्यक्रम बिरेक्रम ते तुमचं तुम्ही बघा, आम्ही आमचं काही सोडायला तयार नाही. आणि जुन्या कल्पनांचा त्याग करेपर्यंत त्यांच्यात सुधारणा शून्यच होती. त्यांच्यात म्हणजे कुणात? कुमारेसारख्या दारुड्यात सुधारणा शून्यच होती. शब्द फार महत्वाचे आहेत, प्रस्तावनेत लिहिलेला आहे. आणि म्हणून मी उच्च शक्तीच्या हाती तिसऱ्या पायरीमध्ये देऊ शकत नाही. मी कल्पनेतल्या कुठल्या तरी गोष्टीकडं माझं आयुष्य सोपवतो. मग कल्पनेतल्या गोष्टी, कल्पना खोटी असते मित्रांनो. दारुड्याची कल्पना ही खोटी असते. दारुड्याला कल्पनेत राहायला आवडतं. आणि हे मी भोगलंय मित्रांनो. मला शरण जाण्यासाठी कुठली तरी एक जागा पाहिजे ना, कुणाचं तरी मी ऐकायला पाहिजे. मी कुणाचंच ऐकत नाही. आणि म्हणून दुसऱ्या पायरीत सांगितले केम टू बिलीव्ह हा शब्द वापरलाय. आमचा विश्वास बसला, आमचा विश्वास बसला की आमच्याहून महान शक्तीत आमचे मानसिक आरोग्य आम्हाला परत मिळवून दे. तर आता इथं काय आहे की अशा पद्धतीचा मी विचार करत असेन तर या पद्धतीनेच नैसर्गिक प्रवृत्ती आणि तर्कज्ञान लॉजिक नेहमीच अहंकार पोसण्याचा प्रयत्न करतात. मी माझं सोडलं नाही तर त्याचा अर्थ काय आहे? मी अहंकार धरून ठेवलेला आहे. आणि माझ्यासारख्या दारुड्याचं पहिलं काम काय आहे? अहंकार स्वतःच्या पायाखाली कसा ठेचायचा हे शिकायचं. हे पहिलं काम आहे. आणि तो कसा ठेचायचा हे या 12 पायऱ्यात सांगितलेलं आहे. त्याशिवाय मी सुधारलेला माणूस म्हणून, उपयोगी माणूस म्हणून उपयुक्त नागरिक होऊ शकत नाही. भले मी पैसा कमवेन, घर बांधवेन, गाड्या घेईन, एक बायको सोडून गेली दुसरी करेन, अनेक गोष्टी बाहेरच्या करू शकतो, पण माझ्यात बदल होऊ शकत नाही. मी ना उपयोगी माणूस ठरतो ना उपयुक्त नागरिक ठरतो. आणि म्हणून तो अहंकार पोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोष्टी मला सोडाव्या लागतील. माझा आध्यात्मिक मार्ग, आध्यात्मिक प्रगती, तो मार्ग मनःशांती, विचारांची स्थिरता आणि प्रसन्नता म्हणजे आध्यात्मिक प्रगती. सिंपल ठेवा म्हणून सांगितलं, कीप इट सिंपल, एवढंच आहे. आध्यात्मिक प्रगती म्हणजे कुठंतरी डोक्यामागं काहीतरी वलयाचं असं तेज आहे आणि कोणतरी आकाशातून गडगड करत उतरलंय आणि माझ्यासमोर हात वर करून म्हणतंय की वत्सा माग कोणता वर पाहिजे तो. असल्या माझ्या भन्नाट कल्पना असतात मित्रांनो. सर्वसामान्य दारू न पिणाऱ्यांना माहिती असतं की असलं काही होत नाही, त्यांना माहिती असतं. पण कुमारेस कल्पनेत रमणारा आहे.
जुन्या कल्पना सोडत नाही. आता काय होतं की अहंकार पोचणारी आणखीन आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग रोखणारी ही जी माझी प्रवृत्ती आहे, ह्या प्रकारची विचारसरणी सत्य घटनांचा अर्थ समजून घेत नाही, हे वाईट आहे. माझ्यासारखा दारुडा काय करतो, सत्य जे आहे वस्तुस्थिती स्वीकारतच नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलो, पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कार्यक्रमाला मात्र मी फाट्यावर मारणार. का तर माझ्या जुन्या कल्पना, पहिल्या गोटापासून लांब राहिलो ना, वास विषय संपला. हा मी कुमारेच आहे. वस्तुस्थिती ही अशी आहे. पण आता काय आहे, अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये नव्यानं गवसलेल्या उच्च शक्तीवर कुमारेसना अवलंबून राहायला सुरुवात केली की कुमारेस अधिकाधिक स्वतंत्र होत जातो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं आश्वासन आहे, कुमारेसचा त्याच्यावरती विश्वास आहे, कारण कुमारेस दारुडा आहे. म्हणूनच हे आचरणात आणते ते अवलंबित्व. तिसऱ्या पायरीत अवलंबून कुणावरती राहायचं आहे, त्या उच्च शक्तीवरती. आणि एच्या दृष्टिकोनातून मध्ये कृतीकडे नेणारी माझी श्रद्धा जी असते ती जी आहे, त्याद्वारे मी ज्या उच्च शक्तीवर अवलंबून राहायला सुरुवात करतो, म्हणजे 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमाद्वारे स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमसला, कुमारेसचं माझं वैयक्तिक सांगतोय बरं का, ज्या क्षणी कुमारेस अल्कोहोलिक्स अनॉनिमसला उच्च शक्ती मानून पायऱ्यांच्या सूचनांचं स्वीकार करून जेवढा जमतंय तेवढा चांगला असा कृतीत हा कार्यक्रम आणायला सुरुवात केल्यानंतर त्यातून कुमारेसची बंधनं तुटायला लागली. बंधनं कशाची आहेत? खुन्नस आहे, भीती आहे, लैंगिक वर्तन, लैंगिक गैरकृत्य आणि इजा करणं, ह्याला त्याला दुखाव, दुसऱ्यांचं मन अंतःकरण दुखवणं. आणि त्याबरोबर आपल्याला माहिती आहे ते अनेक चरित्र दोष आहेत. ते संपत नाहीत, थांबत नाहीत. तिसऱ्या पायरीत मी ज्या वेळेला हा कार्यक्रम घेतला, तिसऱ्या पायरीचा फार त्रास झाला मला. कारण जिथं जाईल तिथं डोकं टेकवून दारूतून तेवढं बाहेर काढ असंच मागितलंय मी. माझ्यात सुधारणा कर, मला एक उपयोगी माणूस म्हणून बनव, मला एक उपयुक्त नागरिक म्हणून बनव. पहिल्या पायरीत मला कळलेलं आहे मी अहंकारी आहे, मी स्वार्थी आहे, घमेंडखोर आहे, माझा ताठा मला आवडतो, ताठपणानं मी वागतो, इतरांच्यापेक्षा मला मोठंच व्हावं वाटतं, या सगळ्या गोष्टी माझ्यातून काढून टाक, असं मी कुठंही कोणालाही सांगितलेलं नाही. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की या पद्धतीनं तू जर तुझ्या इच्छा आणि तुझं जीवन जर उच्च शक्तीच्या हाती, म्हणजे या कार्यक्रमातल्या सूचनांच्या हाती दिलंस, तर चैतन्याची खरी मुक्ती मिळवण्याचा हा मार्ग आहे. याचा अनुभव तुला येईल. आता याच्या पुढचं वाचन 1-2 पॅरेग्राफ वाचतो आणि मग आपण बोलूया. तर इथंपर्यंत आपण गेल्या वेळेला आलेलो होतो. ही अवलंबित्वाची म्हणजे दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहण्याची कल्पना क्षणभर दैनंदिन जीवनाच्या पातळीवर तपासून पाहूया. येस, कुमारेसचा प्रश्न होता, तुम्ही सांगताय ते खरं आहे, परंतु हे रोजच्या माझ्या कामाधामात कसं काय मला जमणार? रुटीन लाईफमध्ये कोण मला काही शिवी दिली तर मी काय तोंड बंद करून बसायचं का? कोणी मला नावं ठेवली, कोणी माझ्याशी उर्मटपणानं वागलं तर मी काय गप्प बसायचं का? असा कुमारेसचा प्रश्न असतो ना. कोणी पैसे मागायला आलं माझ्या दारामध्ये तर मी काय त्याचं काय पाय चाटायचे का त्याचे? असे कुमारेसचे प्रश्न. देतो ना, पुढच्या महिन्यात देतो ना, पळून जातोय काय? अशी कुमारेसची वृत्ती आहे. आणि त्यामुळं अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणते की बाबा रे, आपण बघूया आता दैनंदिन जीवनात आपल्याला काय कसं जमतंय. म्हणजे परमेश्वरावर, उच्च शक्तीवर अवलंबून राहणं, स्वतःच्या इच्छा सोडून देणं, स्वतःचं जीवन स्वतःच्या पद्धतीनं मनमानीपणानं चालवणं, ही गोष्ट टाळणं, हे दैनंदिन जीवनात जमेल का? ह्या क्षेत्रात आम्ही खरोखरच किती अवलंबून असतो हे समजून घेतल्यावर आश्चर्य वाटते. म्हणजे दैनंदिन जीवनात आम्ही परमेश्वरावरती खरोखरच किती अवलंबून असतो ॲक्च्युअल, नकळत. पण त्या परावलंबित्वाची आम्हाला फारशी जाणीवही नसते. दैनंदिन जीवनात आजपर्यंत काय झालं, काय नाही, कसा जगलो, कसा वाचलो, हातीपायी धड कसा राहिलो, ॲक्सिडेंट म्हणून कसा वाचलो, लोक मारायला आली होती पण जिवंत राहिलो, आज सकाळी उठल्यावरती मी श्वास घेतला, आजचा नवीन दिवस माझ्या आयुष्याला जोडला गेलेला आहे. काय काय माझ्या भूतकाळात झालं, किती किती घातक प्रकार झाले. त्यावेळेला
माझं आयुष्य नकळतपणे कुणावर अवलंबून होतं? भले दारूच्या नशेत असू दे, ब्लॅकआउटमध्ये गेलेला असू दे, पण कुणावर अवलंबून होतं? नकळत त्या परावलंबित्वाची, म्हणजे दुसऱ्या शक्तीवर अवलंबून राहण्याची जी काही माझी अवस्था होती त्याची मला जाणीवही नसते. कुठं होती जाणीव? प्रत्येक आधुनिक घराला खोलीतून प्रकाश आणि शक्ती वाहून नेण्यासाठी विजेच्या तारा बसवलेल्या असतात. ह्या अवलंबून राहण्याने आम्हाला आनंद मिळतो. येस, आता सांगितलं उच्च शक्तीवर अवलंबून राहिलंच ना दारुड्या कुमार, की तुझ्यात एक चैतन्य येतं, जीवन जगण्याचे, आयुष्य जगण्याची एक नवीन ताकद यायला लागते. आणि त्याकरता आता काही उदाहरणं दिलेली आहेत की घरामध्ये फुल प्रकाश आहे, छान हवा खेळती आहे आणि सातत्यानं वीज असते. त्या विजेमुळे दिवे लागतात, पंखा लागतो, AC लागतो, मिक्सर चालतो, फ्रीज चालतो, TV चालतो, कॉम्प्युटर चालतो, मोबाईल रिचार्ज होतं, मोबाईल चार्जिंग होतं, अशा अनेक गोष्टीसाठी. आणि त्यावरती अवलंबून आम्ही राहतो ना. का वीज नसली तरी चालेल, माझा मोबाईल मी बोटं घालून चार्ज करतो, असं म्हणतो का मी? स्वतःच्या इच्छेनं वागतो का? नाही वागत. अरे खिडक्या दारं काही नसली घराला, त्या 4 भिंतीत मी बंद राहतो, माझ्या जीवावरती मी हवा खेळवतो आणि ऑक्सिजन मिळवतो, असं कुमार दारुडा कधी म्हटलाय का? पण त्या विरुद्ध मात्र कुमारची इच्छा काय असते? कुमार ज्या विजेवर अवलंबून आहे, इलेक्ट्रिसिटीवरती, कशानेही आणि केव्हाही विजेचा प्रवाह खंडित होता कामा नये, ही आमची मुख्य आकांक्षा असते. जनरल दैनंदिन जीवनातलं उदाहरण आहे हे. वीज जाऊ नये, वीज कट होऊ नये तेवढी, इतका कुमारेस त्या विजेवरती स्वतःहून अवलंबून असतो. ह्या विज्ञानाच्या आश्चर्यजनक संशोधनावरील आमचे अवलंबून राहणे स्वीकारून आम्ही व्यक्तिशः अधिक स्वतंत्र झाल्याचे आम्हाला आढळते. येस, दारं खिडक्या असतील, खिडक्या उघड्या ठेवल्यावर भरपूर प्रकाश येतो. इलेक्ट्रिसिटी असेल, वीज असेल घरामध्ये, तर बरीच कामं सहजपणानं होतात. आणि त्यावरती अवलंबून राहणं कुमारीसकरता फायद्याचं असतं, आनंद देतं. येस, फॅन चालतोय उकडण्यामध्ये, उकडते, उन्हाळ्यामध्ये उकडते खूप, फॅन चालतोय. थंडीमध्ये खूप थंडी आहे, हीटर लावलंय, हीटर चालतोय. TV वरती मला काय काय बघता येतं, कॉम्प्युटरवरती काय काय काम करता येतं, मिक्सरवरती वाटता येतं, दळता येतं, बऱ्याच गोष्टी होतात मित्रांनो. पण त्यावर कुमारेसला आनंद मिळत असतो. अवलंबून राहण्यातला आनंद, चैतन्य, नवीन ऊर्जा, याबद्दल अल्कोहोलिक सरांवरची उदाहरणं देते. आम्ही केवळ अधिक स्वतंत्र होतो एवढेच नसून आम्ही अधिक सुरक्षित व अधिक सुखी होतो. त्या विजेवरती अवलंबून राहून आम्ही अधिक सुरक्षित आणि अधिक सुखी होतो. येस, आमच्या बऱ्याच गोष्टी त्या विजेनं पूर्ण केलेल्या होत्या. म्हणजे मी माझ्या जीवावरती नव्हतो ती वीज चालवत, ती वीज जी होती ती सगळ्या गोष्टी करत होती. म्हणून मी सुखी पण होतो, सुरक्षित पण होतो. हे माझं अवलंबून राहणं होतं. मी अवलंबून राहिलेलो आहे त्या विजेवरती, आणि त्यामुळं मी स्वतंत्र पण होतो, मी सुरक्षित पण होतो आणि सुखी पण होतो. म्हणजे कायमस्वरूपी, कायमच. आज पण तेच आहे. जिथं ही शक्ती हवी तिथं ती वाहत राहते. जिथं मला वीज हवी तिथं ती वाहत राहते. मी तारा जोडायचं काम करायचं फक्त. तार जोडली की वीज सुरू, की लगेच लागला दिवा, की लगेच शेतीत विहिरीची पंप सुरू झाला, लगेच पाणी बाहेर पडायला लागलं, नाही का? अशा अनेक गोष्टीच्या बाबतीत जिथं मला हवंय तिथं ती वीज माझ्याकरता उपलब्ध आहे. मला फक्त तार तिथंपर्यंत विजेची घेऊन जायचं आहे. विद्युत शक्तीची अजब ताकद फारच थोड्या लोकांना समजलेली असली तरी संथपणे व खात्रीने ती आमच्या दैनंदिन गरजा पुरवते. याच त्या विजेवरती अवलंबून राहून माझ्या दैनंदिन गरजा पुरवते कोण? ती वीज. कारण मी अवलंबून राहतो त्याच्यावरती. स्वतःची बुद्धी, स्वतःचे अनुभव, स्वतःच्या कल्पना, स्वप्न, मी काय म्हणतो, मला काय वाटतं, माझं जे आहे ते, हे सगळं तिथं बाजूला असतं. तिथं कुठेही मी एका शब्दाने त्या विरोधात जात नाही. मी पूर्णपणानं माझा ताबा त्या विजेच्या सर्व कार्याला दिलेला असतो. त्याचबरोबर अत्यंत आवश्यक गरजा देखील ती वीज भागवते. कृत्रिम हृदय बसवलेल्या गृहस्थाला विचारा. हृदय ज्याच्यामध्ये हार्ट नाही का, आर्टिफिशियल हार्ट पंप असतो आत बसवलेला, त्याला विचारा. त्याचा जीवनावश्यक श्वासोच्छ्वास चालू राहणार या विश्वासाने
तो त्या उपकरणावर अवलंबून असतो. एखाद्याचं हार्ट जर काम करत नसेल तर तिथं आत पंप बसवला जातो. तो विजेवरती, त्यात असणाऱ्या बॅटरीवरती काम करतो, विजेच्या लहरींवरती काम करतो. ते जर बंद पडलं तर तो मरणार. एवढा तो अवलंबून असतो. म्हणजे त्यानं स्वतःचा ताबा त्याच्यावरती दिलेला असतो. स्वतःच्या इच्छा न चालवता, स्वतः परमेश्वर असल्यासारखं न वागता, माझं हृदय बंद पडलं ना, पडू दे, माझ्यात धमक आहे, लाथ मारेन तिथं पाणी काढेन, तर मी माझं हृदय सुरू करतो बोटं घालून, असलं काय माझ्यासारखा दारुडा म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. अवलंबून राहू शकतो. असा अनेक गोष्टीवरती मी अवलंबून राहत असतो. माझा ताबा, माझ्या इच्छा मी त्याच्या ताब्यात दिलेल्या असतात, त्याच्या हाती सोपवलेल्या असतात, विजेच्या हाती. लेट इलेक्ट्रिसिटी वर्क, विजेला तिचं काम करू दे. हार्टमध्ये पंप बसवला, हृदय चालत नाही म्हणून, लेट दॅट मशीन वर्क, ते आतलं जे पंप असते त्याला काम करू दे. त्यामध्ये मी बोटं घालत बसणार नाही, कारण मी मरणार आहे. ती वीज खंडित व्हावी अशी माझी कधी इच्छा नसते, कारण मी त्याच्यावरती अवलंबून असतो. माझ्या सुखसोयी सुविधा, सुरक्षितता आणि स्वातंत्र्यावर अवलंबून असतो. आता हे जर आहे, कुमारेस दारुडा जर त्यावरती अवलंबून राहू शकतो, ज्याची कुमारेसला जाणीव पण नाही, कुमारेसला त्याची जाणीव पण नाही, कुमारेस स्वतः वीज निर्माण करू शकत नाही, कुमारेस स्वतः लाईट, बोटाने लाईट लावू शकत नाही, कुमारेसमध्ये ती ऊर्जा नाही आहे, तो अवलंबून आहे या सगळ्या गोष्टींवरती. पण आता इथं पण आहे, जेव्हा आमच्या मानसिक किंवा भावनिक स्वातंत्र्याचा प्रश्न उभा राहतो तेव्हा आम्ही किती वेगळे वागतो. इथं आता मला काय आहे, गरजेचं काय आहे? माझ्या मनातली बंधनं, माझ्या भावनांच्या गाठी या सुटल्या पाहिजेत. त्या बंधनातून मी मोकळं होणं गरजेचं आहे, कारण तो माझा आजार आहे. आणि ज्या वेळेला त्या आजारातून मोकळं होण्यासाठी माझ्या मानसिक किंवा भावनिक स्वातंत्र्याचा प्रश्न येतो, त्यावेळेला मी किती वेगळा वागतो. मी नाकारतो. डिसीज ऑफ डिनायल असं म्हटलंय अल्कोहोलिझमला. मद्यपाश या आजाराला डिसीज ऑफ डिनायल, नकाराचा आजार म्हटलेला आहे. आम्ही नेमका काय विचार करावा याचा व नेमकी कृती काय करावं याची, हे सर्व आमचे आम्हीच ठरवण्याचा हक्क आम्ही किती सातत्याने बजावत असतो. त्या विजेच्या हवाली कुमारेसनं स्वतःला केलेलं आहे, त्यावर अवलंबून आहे. कुठलीही शर्त नाही, अट नाही, कंडिशन नाही, काय नाही, काय नाही, पूर्णपणानं त्या विजेवरती अवलंबून आहे. पण स्वतःच्या मानसिक आणि भावनिक स्वातंत्र्याच्या बाबतीत ज्या वेळेला प्रश्न येतो की कुमार, तुझ्या इच्छा आणि तुझं जीवन तू उच्च शक्तीच्या हाती सोपव, तुला मानसिक निरोगीपणावा मिळावा म्हणून, तुझं जीवन सुधारावं म्हणून, त्यावेळेला कुमार किती वेगळा वागतो, नकार देतो, डिनायल डिनायल. आणि मी काय करायचं, मी काय कृती करायची हे तुम्ही कोण सांगणार? मी दारूच्या पहिल्या घोटापासून लांब आहे ना, मग मी अल्कोहोलिक अनॉनिमसचा कार्यक्रम मी घेतला नाही तरी मला कळतं, मला सुधरू शकतो, मी उत्तम नागरिक म्हणून राहू शकतो, मी उपयोगी माणूस म्हणून होऊ शकतो. माझ्या रागावरती ताबा येतो, माझी भीती संपते, माझा पश्चात्ताप संपतो, वगैरे वगैरे वगैरे. मला माझं सेल्फ सेंटर्ड, आत्मकेंद्रित असा मी दारुडा आहे. त्यामुळं मी सहजासहजी माझ्या इच्छा सोडायला तयार होत नाही. होय, प्रत्येक समस्येचा साधक बाधक विचार आम्ही तोलून मापून करू. आम्हाला सल्ला देणाऱ्या व्यक्तीचे आम्ही नम्रतेने ऐकून घेऊ. आता दारुडा माझ्यासारखा कसा असतो बघा, प्रत्येक समस्येचा, काही समस्या आली, प्रॉब्लेम आला तर त्याचा साधक बाधक, त्याचा उपयोगी किंवा निरुपयोगी, योग्य अयोग्य असा विचार कुमारेस करेल. सल्ला देणाऱ्या व्यक्तीचं नाही का, माझे दारुडे बांधव सांगतात, कुमार जरा ह्या पद्धतीनं बोल बरं का, जरा असा विचार कर बरं का, जरा पायरी घेताना ह्या पद्धतीनं घे बरं का. ते मी नम्रतेनं ऐकून घेईन. पण सगळे निर्णय मात्र एकट्या आमचेच असायला पाहिजेत. माझाच निर्णय श्रेष्ठ. तुम्ही कितीही काही सांगा, तुम्ही कितीही काही सांगा, मला जे वाटतं तेच मी करणार, कारण निर्णय माझा. मी का म्हणून माझं आयुष्य त्या उच्च शक्तीच्या हाती द्यायचं? माझ्या जुन्या कल्पना मला अत्यंत प्रिय आहेत. मला अहंकार कुरवाळायची परवानगी देतात माझ्या जुन्या कल्पना. मी का सोडू? हा जो प्रॉब्लेम आहे, हा कुमारेसचा आजार आहे. अशा बाबतीतल्या आमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यामध्ये मात्र कोणीही ढवळाढवळ करता कामा नये. ही कुमारची इच्छा आहे.
त्याशिवाय आम्ही निश्चितपणे विश्वास ठेवू शकू अशी कोणीही व्यक्ती उपलब्ध नाही असे आम्हास वाटते. आता हे जर कुमारेसची ही वृत्ती आहेच दारुड्याची. त्याचबरोबर कुमारेसचा प्रॉब्लेम काय आहे की कुमारेस कुणावरतीही विश्वास ठेवत नाही. अशी कोणीच व्यक्ती माझ्यासाठी उपलब्ध नाही असा दारुड्या कुमारेसचा एक निश्चित असा विश्वास असतो. हा सगळा आजार आहे. आमच्या इच्छाशक्तीवर आधारलेल्या अक्कल हुशारीवर आमचे अंतर्गत जीवन योग्य प्रकारे नियंत्रित करणे आणि इहलोकी म्हणजे या जन्मात आमच्या जीवनात यशाची खात्री देणे शक्य आहे असाही कुमारेस विचार करतो. माझ्या स्वतःच्या इच्छाशक्तीवर मला जी अक्कल आहे त्याप्रमाणे मी वागणार. तुम्हाला अक्कल नाही कोणाला. हा कुमारेसचा आजार आहे मित्रांनो. किती भयानक आहे. माझी अक्कल हुशारी श्रेष्ठ, मी म्हणतो ते श्रेष्ठ, मला माहिती आहे तेच सर्व आणि माझं जे आहे तेच खरं. मला माझं परत 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 तो त्रिकोणच येतोय कारण तो माझा आजार आहे. या जीवनामध्ये यशाची खात्री देणं केवळ मलाच कळतं माझ्या बाबतीमध्ये असा कुमारेसचा विचार आहे. तिसऱ्या पायरीत येऊन सुद्धा बरं का, पहिली दुसरी पायरी घेतल्यानंतर सुद्धा, कारण मी मान्य करायलाच तयार नाही. माझ्या इच्छा मी दुसऱ्याच्या हाती का द्यायच्या. मी आय एम इनफ. मी परमेश्वरासारखा असतो. त्या परमेश्वराच्या सिंहासनावरून मी अजूनही खाली उतरायला तयार नसतो. पहिल्या गोटापासून थांबलो ना बस झालं. बाकीच्या बांधवांच्या मध्ये सुधारणा दिसते. ती सुधारणा जी शक्ती करते त्या शक्तीलाच मी उच्च शक्ती मानलं ना, ओके झालं. पण पहिल्याच पॅरेग्राफमध्ये तिसऱ्या पायरीचं सांगितले कृतीत उतरणारी श्रद्धा. नुसती श्रद्धा ठेवून नाही, नुसता स्वीकार नाही, कृती पण झाली पाहिजे. कृतीत उतरणारी श्रद्धा ही माझ्यासारख्याला सुधरवू शकते. हे धीरोदात्त तत्वज्ञान बोलताना उत्तम वाटते. धीरोदात्त, धीर आणि उदात्त, धैर्यशील आणि उदात्त, तर स्वतःला धीर देणारं आणि स्वतःला मोठं महान बनवणारं असं तत्वज्ञान. मी जे पाजळतो ते बोलायला बरं आहे हो. प्रत्यक्षात आयुष्याची वाट लागलेली आहे, बरबादी झालेली आहे. गेला रसातळाला गेला, कुमार बुडला त्या दलदलीमध्ये पार रुतून बसला, रॉक बॉटमला नैतिक अधोगतीच्या. तरी हे विचार सुटायला तयार नाहीत कुमारेसचे. हे झालं होतं माझ्याबरोबर. त्यामुळं हे बोलताना छान वाटतंय. बोलाची सकडी बोलाचाची भात, जेवोनिया तृप्त कोण झाला. हेच फक्त बोलाचंच आहे, बोलायचंच आहे. प्रत्यक्षात ना भात आहे ना कढी आहे. त्यामुळं पोट भरणार कसं, कुमारेसचं आयुष्य सुधारणार कसं, कसा कुमारेस कधी होणार उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक, कशी मनशांती मिळणार, कशी विचारांना स्थिरता मिळणार, कसा अंतःकरणात आनंद उपभोगता येणार कुमारेसला. ही सगळी बोलाची कडी आहे. वटवट बडबड बोल बच्चन. हे कुमारेसच्या आजारामुळं कुमारेसची ही वैचारिक पातळी आहे. आणि म्हणून त्यामध्ये आम्ही प्रत्येकजण परमेश्वराची भूमिका करत असतो. आम्ही प्रत्येकजण परमेश्वराची भूमिका करतो. म्हणजे आम्ही सर्वजण प्रत्येकजण म्हटलंय बरं का, प्रत्येकजण, प्रत्येक दारुडा, आम्ही प्रत्येकजण परमेश्वराची भूमिका सादर करत असतो. म्हणजे एला स्वीकारलं, कार्यक्रम स्वीकारला, पायऱ्या घेतल्या, वाचन केलं, स्पॉन्सर घेतला, आता आम्ही 12वी पायरी करतो, सगळं करतो. पण जर तिसऱ्या पायरीचं काम झालेलं नसेल तर त्याचा उपयोग काय आहे? शून्य. स्वतःला उपयोग काहीच नाही. 12वी पायरी करायला सांगितले ते दुसऱ्यांवर उपकार करायला नव्हे तर स्वतःची मध्यमुक्ती बळकट करण्यासाठी. कारण स्वतःचं बघ काय आहे ते विनयशीलता दुसऱ्या पायरीत सांगितले, ती 12व्या पायरीत उपयोगाला येते. पण हे सगळे अडथळे आहेत. माझा विचार, माझ्या भावना, माझ्या इच्छा, माझी अक्कल हुशारी. आता आम्ही प्रत्येक जण परमेश्वराची भूमिका करत असतो. आम्ही प्रत्येक जण, फार मला ते अगदी काळजाला भिडलेलं वाक्य आहे. आम्ही प्रत्येक जण, प्रत्येक दारुडा, जो कोणी दारुडा आहे जगामध्ये तो प्रत्येक जण परमेश्वराची भूमिका साकारतो. म्हणजे EGO करत असतो. इगो, EGO. ई म्हणजे एजिंग, G म्हणजे गॉड, O म्हणजे आउट. परमेश्वराला ठोकरीनं आयुष्यातून बाजूला काढत असतो.
आणि त्याच्या सिंहासनावर कोण बसतो? कुमारेस दारुडा. परंतु कठीण कसोटीला मात्र ते तत्वज्ञान अजूनही उतरलेले नाही. पण या दारूनं जो धोबीपछाड दिला मला, माझ्या मद्यपाश या आजारानं, पहिल्या घोटापासून लांब राहिल्यानंतर सुद्धा माझ्यातल्या मद्यपाश या आजारानं जी माझी बरबादी केलेली आहे आणि दैनंदिन वाट लागलेली आहे या आजारामुळं, त्या ठिकाणी मात्र मी परमेश्वर असल्याचं माझ्या अक्कल हुशारीचं तत्वज्ञान मला काही उपयोगाचं नाही. मला बाहेर काढूच शकत नाही त्यातून. प्रत्यक्ष कृतीत ते किती योग्य प्रकारे उतरेल योग्य प्रकारे? माझ्या कॅपॅसिटीतच नाही आहे ते. हे सगळं मी फक्त समजत असतो, स्वतःला परमेश्वर मानत असतो. मला माझ्याच्या त्रिकोणात मला लई भारी वाटत असतं, सुरक्षित वाटत असतं. पण सगळी बरबादी झाल्यावरती दिवाळखोरीत सगळं निघालं. शरीर, मन, विचार, आत्मा, भावना सगळं. त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष कृतीत ह्या माझ्या तत्वज्ञानाचा काही उपयोग नसतो. कोणाही मद्यासक्ताने आरशाकडे एक चांगली नजर टाकल्यास त्याला पुरेसे उत्तर मिळेल. कोणाही मद्यासक्ताने. मद्यासक्त म्हणजे कोण? दारुडा, अल्कोहोलिक. कुठल्याही दारुड्यानं आरशासमोर उभं राहून स्वतःकडं पाहिलं तर त्याला कळेल की कुमारेस, तू दारुडा आहेस. तुझा कशावरती ताबा नाही, कंट्रोल नाही. तुझ्यात कोणतीही कॅपॅसिटी नाही. आयुष्य सरळपणानं, चांगुलपणानं जगण्याची जन्मतःच कॅपॅसिटी तुझ्यात नाही आहे. हे कुमारेस तू बघ. तो आरसा म्हणजे पहिली आणि दुसरी पायरी आहे. कोणाही दारुड्याने आरशाकडे एक चांगली नजर टाकल्यास त्याला पुरेसे उत्तर मिळेल. कुमारेससाठी हा आरसा, स्वतःचं प्रतिबिंब बघण्यासाठीचा आरसा म्हणजे पहिली आणि दुसरी पायरी आहे. त्याने स्वतःचे आरशातील प्रतिबिंब विचारात घेतल्यावर जर ते अत्यंत घृणास्पद असले, जर ते अत्यंत घृणास्पद म्हणजे तिरस्कार करण्यायोग्य, हेट करण्यायोग्य, स्वतःच प्रतिबिंब जर तिरस्कार करण्यायोग्य असेल, आणि इथं परत अजून म्हणते अल्कोहोलिक सरांवर की बहुधा ते तसेच असते. दारुड्याचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते घृणास्पद, तिरस्कार करण्यायोग्यच असतं. बहुधा ते तसेच असते. तर त्याने प्रथम सर्वसाधारण व्यक्तींना आत्मस्वयंपूर्णतेमधून कितीसे यश मिळते त्याकडे नजर टाकावी. जर माझं दारूचं आयुष्य आणि माझं आजचं आयुष्य हे जर अहंकार, स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा, अप्रामाणिकपणा, राग, खुन्नस, चिडचिड, वैताग, असंतुष्टपणा, बढाईखोर, चढाईखोर, चहाडखोरपणा, या सगळ्या अशा अनेक गोष्टींनी बिचारामी, प्रोक्रॅस्टिनेशन, चालढकल करणे, आळस करणे, स्वतः सुधारण्यासाठी कार्यक्रम घेण्यासाठी, अशा सगळ्या दोषांनी भरलेलं असेल तर ते मला तसंच दिसणार आहे. जर मी पाहिलं तर पहिली आणि दुसरी पायरी माझं स्वतःचं प्रतिबिंब बघण्याचा आरसा आहे. मग आता ते बघितल्यानंतर त्याने प्रथम, म्हणजे माझ्यासारख्या दारुड्याने प्रथम सर्वसाधारण व्यक्तींना आत्मस्वयंपूर्णतेमधून कितीसे यश मिळते याकडे नजर टाकावी. किती जण स्वतःच्या बळावरती स्वतःच सुधारणा करू शकलेले आहेत हे दारुड्यांच्यामध्ये पाहावं. योग्य माणूस, उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून शांत मनानं, स्थिर विचारानं आणि प्रसन्नतेनं आजचा दिवस जगणारे, अशा स्वतःच्या जीवावरती, स्वतःच्या अक्कल हुशारावरती स्वतःच परमेश्वर आहे असं मानून जे दारुडे जगतायत त्यांच्याकडे नजर टाकावी. म्हणजे कळेल की तिरस्कार करण्यासारखा तुझा चेहरा आहे की नाही, ते घृणास्पद आहे की नाही, ते तुला कळेल. सगळीकडे रागाने व भीतीने ग्रासलेले लोक त्याला दिसतील. कुमारेसचं अगदी परफेक्ट अचूक वर्णन. राग आणि भीती, हुन्नस, चिडचिड, वैताग, इतरांच्या पेक्षा मोठा असण्याची भावना, राग आणि चिडचिड आणि भीती. राग आणि भीती माझ्या दोन परस्पर विरोधी भावना आयुष्यभर काम करतात मित्रांनो. दारू आयुष्यात येण्याच्या आधी, दारू आयुष्यात आल्यानंतर, आणि आता पहिल्या घोटापासून लांब राहायला सुरुवात केल्यानंतर आता अजून काही दिवसात 1000 दिवस पूर्ण होतील कुमारेसला. पण राग आणि भीती यांनी ग्रस्त असलेले लोकच कुमारेस तुला दिसतील. कारण त्यांचे चेहरे पण तुझ्यासारखेच आहेत. स्वतःच्या चेहऱ्याचा तिरस्कार, घृणा करता येते का तुला? बघ कुमारेस. तर तुला तुझ्या
मदतीसाठी उच्च शक्तीची गरज तुला आहे असं वाटेल. आता संघर्ष, आता समाजातलं चित्र सांगितलंय बरं का, समाजातलं, फक्त दारुड्यांपुरतं नाही. आता समाजातलं चित्र काय आहे, जगामध्ये सगळीकडे काय दिसतं? संघर्ष करणाऱ्या गटांमध्ये समाजाची फूट पडलेली दिसते. समाज म्हणजे विशिष्ट जात नव्हे, समाज म्हणजे सर्व जाती धर्म संप्रदाय यांच्या मिळून जो होतो तो समाज. म्हणजे जगामध्ये दिसताना काय होतं की दोन संघर्ष करणाऱ्या गटांमध्ये दोन विभाग होतात. सरळ सरळ आम्ही ह्याच्या मागचे समर्थक, आम्ही त्याचे समर्थक, सरळ सरळ. मग विचारसरणी, तत्वज्ञान वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. प्रत्येक गट दुसऱ्याला म्हणत असतो आम्ही बरोबर आहोत आणि तुम्ही चुकता आहात. कुमारीस दारुडा तसं करतो का? जसं जगात चालू असतं, सर्वत्र चालू आहे, आमचं बरोबर आणि तुमचं चूक, आमचं मोठं आणि तुमचं लहान. कुमारीस तसा आहे का? आहे. असा प्रत्येक दबावगट पुरेसा ताकदवान असला तर आत्मप्रौढीने तो स्वतःची इच्छा इतरांवर लादत असतो. कुमारीस तसा आहे का दारुडा? इतरांच्या वरती स्वतःच्या इच्छा, स्वतःचे निर्णय लादतो का? त्यांच्यावरती जबरदस्तीनं लादतो का? हो, कारण कुमारीस ठेकेखोर आहे. एक ठेका धरला की धरलाच. येस, आहे तसा. इम्पल्सिव्ह, कंपल्सिव्ह, ऑब्सेसिव्ह, उतावीळ, ठेकेखोर आणि पछाडलेला असा कुमारीस आहे का? आहे. कुमारीसच्या आजाराचं वर्णन काय आहे? इम्पल्सिव्ह, कंपल्सिव्ह, ऑब्सेसिव्ह, प्रोग्रेसिव्ह, सातत्यानं वाढत जाणारा. आणि इम्पल्सिव्ह, कंपल्सिव्ह, ऑब्सेसिव्ह, प्रोग्रेसिव्ह जेनेटिक डिसऑर्डर अशी जनुकीय विकार असलेला आजार. उतावळा, हेकेखोर आणि पछाडलेला. आणि तीच गोष्ट प्रत्येक ठिकाणी व्यक्तिगत पातळीवर केली जाताना पाहायला मिळते. जगामध्ये तिथे दोन ताकदवान गट असतात, दोन वेगवेगळ्या पार्ट्या असतात ताकदवान. त्या स्वतःच खरं असं म्हणून स्वतःचा निर्णय, स्वतःची मतं दुसऱ्यावरती लादण्याचा प्रयत्न करतात. तर ते व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा ते तसंच करतात. या सर्व जबरदस्त प्रयत्नाची गोळाबेरीज पूर्वीपेक्षा अधिक अशांतता आणि अधिक वैरभाव हीच होय. अशांतता, अस्थिरता आणि वैरभाव म्हणजे दुश्मनी. असं दुसऱ्यावरती स्वतःची मतं लादणं आणि स्वतःच्या पद्धतीनं स्वतःच्या मनमानीपणानं कारभार करणं, यातून काय होतं? अशांतता आणि दुश्मनी वाढते. कुमारे, तुझ्या आयुष्यात तसं झालंय का? तुझ्यामुळं अशांतता, आणखीन दुश्मनी, वैरभाव वाढलाय का तुझ्या स्वतःमध्ये आणि तुझ्या भोवतीच्या लोकांच्यामध्ये? कुमारीचं उत्तर आहे हो. आत्मस्वयंपूर्णतेचं म्हणजे स्वतःवरती आधारित, स्वतःच्या इच्छांच्यावरती आधारित असणारं तत्वज्ञान लाभदायक होताना दिसत नाही. त्याचा काही उपयोग होत नाही, त्याने नुकसानच होतं. हाडं खिळखिळी करणाऱ्या या निर्गाठीची अंतिम प्राप्ती आहे विनाश. निर्गाठ म्हणजे जी सोडवता येत नाही अशी घट्ट बसलेली असते, निर्गाठ. हाडं खिळखिळी करणारी अशी ही निर्गाठ आहे. हाडं खिळखिळी करणारी म्हणजे सामाजिक जगाच्या पातळीवरती जगात दोन गटात वैरभाव, दोन विचारात वैरभाव, असे वेगवेगळे एकमेकांच्या विरुद्ध लढणारे जसे आहेत, तसा कुमारेस स्वतःची मतं लादणारा आणि स्वतःला हवं तेच करून घेणारा, जबरदस्ती करणारा आहे. पण ही जी कुमारेसच्या अंतःकरणात बसलेली, मनात बसलेली गाठ आहे, मी मला माझं याची, तिचा फायनल रिझल्ट काय आहे? निर्माण काय होणार आहे त्यातून? फायनली काय मिळणार आहे कुमारेसला? विनाश, डिस्ट्रक्शन. विनाश म्हणजे टोटल डिस्ट्रक्शन, नाश म्हणजे डिस्ट्रक्शन आणि विनाश म्हणजे टोटल डिस्ट्रक्शन. कुमारेस, तुझ्या आयुष्यात झाले का असं? कुमारेसचं उत्तर होतं होय. त्याकरता आम्ही दारुडे असलेले स्वतःला खरोखरच सुदैवी समजू शकतो. खरं तर या जगातली जर पार्श्वभूमी बघितली तर त्यापेक्षा आम्ही दारुडे सुदैवी आहोत, लकी आहोत. का? स्वेच्छेच्या गुंत्यामध्ये आमच्यापैकी प्रत्येकाचा स्वतःचा जवळजवळ घातक सामना झालेला असतो. त्याच्या दबावाखाली पुरेशी दमछाक झाल्यावर काही बरा मार्ग सापडतो का, ते पाहावयास आम्ही तयार झालो. हे कोणाबद्दल बोललोय? कुठल्या दारुड्यांच्याबद्दल? अल्कोहोलिक अनॉनिमसला स्वीकारलेल्या दारुड्यांच्याबद्दल इथं लिहिलेलं आहे की जगामध्ये जे काही होतं, सातत्यानं घडत असतं, जी दुश्मनी त्यातून निर्माण होते, जगभर अशांतता निर्माण होते, तसं माझ्या आयुष्यात झालेलं आहे.
पण मी सुदैवी आहे, नशीबवान आहे. म्हणजेच माझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे, ब्लेसिंग्ज आहेत, कृपा आहे. कशी कृपा आहे? तर धोबी पछाड मिळाल्यानंतर, बरबादी झाल्यानंतर आता ही बरबादी बास, दारू नको. आता मला काहीतरी बरा मार्ग, बरं जीवन जगायला मिळावं, अशी इच्छा कुमारेसारख्या दारुड्याच्या मनात निर्माण होते आणि तो कुमारेस मग शोधायला बघायला तयार होतो. येस, अल्कोहोलिक्स अनॉनिमस काय सांगते ते बघूया तरी, कारण आता जगायला काही चान्स नाही आहे. सारखं 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 ताण, तणाव, दुःख, यातना, वेदना, पीडा, भीती, पश्चाताप, नुकसान, दबाव याखाली कुमारेस दबलेला आहे. याचाच सामना करतोय कुमारेस. आता ह्या अशा आयुष्यातून सुटण्याचा काही बरा मार्ग मिळतोय का ते पाहायला कुमारेस बरबादी झाल्यानंतर तयार होतो. आम्ही मध्ये पोचलो ते काही आमच्या गुणांमुळे नसून केवळ परिस्थितीमुळे होय. कुमारेस काही स्वतःला जरी शहाणा समज असला, अक्कल हुशार समजत असला, जरी स्वतःला परमेश्वरासारखं समजत असला, कुमारेसला वाटत असलं की जरी सगळ्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त मलाच कळतं असं जरी कुमारेसला वाटत असलं तरीही ते काही कुमारेसचे गुण नाही आहे, तो आजार आहे. कुमारेसमध्ये काही गुण नव्हते, माणूस म्हणून, उपयोगी माणूस म्हणून आणि उपयुक्त नागरिक म्हणून. कुमारेसला इथं कुठल्या रेट्यानं रेटत आणले? परिस्थितीच्या रेट्यानं कुमारेस अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आला. दारूसमोरचा पराभव आणि जगण्यातली आयुष्यासमोरची हतबलता यामुळं कुमारेस अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलेला आहे. पराभव मान्य करून श्रद्धेची प्राथमिक तत्व आत्मसात केली. पराभव मी मान्य केला. पहिल्या पायरीत पराभव मान्य केला आणि दुसऱ्या पायरीत काय केलं? श्रद्धेची प्राथमिक तत्वे आत्मसात केली. पहिल्या पायरीत पराभव मान्य केला, व्यक्तिगत हतबलता बघितली, स्वतःला नमवता येते का ते बघितलं, स्वतःचा ताठा उतरवता येते का ते बघितलं, स्वतःच्या इच्छा सोडता येतात का ते बघितलं. जमलं नाही. दुसऱ्या पायरीत श्रद्धेची प्राथमिक तत्व म्हणजे मनाची तयारी, मोकळं मन आणि विनयशीलता आत्मसात केली असं म्हटलंय. आत्मसात करणं म्हणजे काय माहिती आहे का? की जसं एखादा शाळेतला विद्यार्थी असतो ना, त्यांनी रट्टा मारलेला असतो, म्हणजे त्यांनी घोकंपट्टी केलेली असते. तो 1 ते 30 पाढे, 1 ते 50 पाढे मुखोद्गत म्हणतो आणि तो आयुष्यभर म्हणतो. म्हणजे त्याला आत्मसात करणं म्हणतात. आत्मसात करणं म्हणजे आपलंसं करणं, आपल्या शरीराचा भाग होऊन जाणं, आपल्या बुद्धीचा भाग होऊन जाणं. तशी ही प्राथमिक तत्व दुसऱ्या पायरीतली मी आत्मसात करावीत, अशी अपेक्षा आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसची. जोपर्यंत पहिल्या पायरीतला 4-5 टप्प्यात सांगितलेला पराभव मी मान्य करत नाही आणि दुसऱ्या पायरीतली श्रद्धेची प्राथमिक तत्व आत्मसात करत नाही, माझ्या अंतःकरणात ती उतरवत नाही, तोपर्यंत पुढचं काय उपयोगाचं नाही आहे असं इथं कुमारेसला लक्षात येतं. पण पराभव मान्य करून श्रद्धेची प्राथमिक तत्व आत्मसात केली आणि आता आमची इच्छा व आमचे जीवन उच्च शक्तीच्या स्वाधीन करण्याचा निर्णय करण्याची आशा करत आहोत. येस, तिसऱ्या पायरीचा आरंभ कसा आहे की आता आम्ही आशा करत आहोत की आमच्याकडून आमच्या इच्छा आणि आमचं जीवन उच्च शक्तीच्या स्वाधीन करण्याचा निर्णय आम्ही करू शकू. आमच्याकडून तो निर्णय व्हावा. येस, इथं काय सांगितलेलं आहे? अल्कोहोलिक्स अनॉनिमसमधले हे दारुडे बांधव म्हणतात की आम्ही पहिल्या पायरीतला पराभव सर्व पातळीवरचा मान्य केला, आम्हाला स्वतःला बदलू शकत नाही, नमवू शकत नाही वगैरे वगैरे मान्य केलं. दुसऱ्या पायरीमध्ये श्रद्धेची 3 तत्व आत्मसात केली, मनाची तयारी, मोकळं मन आणि विनयशीलता. आणि आता तिसऱ्या पायरीत माझ्या इच्छा आणि माझं जीवन जर मला परमेश्वराच्या उच्च शक्तीच्या स्वाधीन करायचं असेल तर त्यासाठीचा निर्णय मला घ्यावा लागेल आणि तो निर्णय मला घेता यावा याची आशा करतो. आशा करणे म्हणजे काय? होप. येस, अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम मला निर्णय घेण्यामध्ये मदत करेल. आणि म्हणूनच तिसऱ्या पायरीच्या सुरुवातीला सांगितलंय, एक चावी आहे, किल्ली आहे दरवाजा उघडण्याची, मनाची तयारी ही. आणि ती चावीनं दरवाजा जरी उघडला तरी समजा निर्णय झाला नसेल तिसऱ्या पायरीचं आचरण करण्याचा, तर दरवाजा उघडून काही उपयोग नाही. आणि म्हणून इथं प्रार्थनापूर्वक अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे हे दारुडे म्हणतात की आता आमची इच्छा व आमचे जीवन उच्च शक्तीच्या स्वाधीन करण्याचा निर्णय करण्याची आशा करत आहोत. आणि त्यामुळे मित्रांनो, ही आशा मी केव्हा करू शकतो की परमेश्वरा, उच्च शक्ती, परमेश्वरा, तुझ्या हाती माझ्या इच्छा आणि जीवन मला सोपवता यावं
यासाठी ताकद दे, बळ दे, खंबीरपणा दे. माझ्या विचारांना भरकटू देऊ नकोस. कारण पहिल्या पायरीत मी माझं स्वतःच पाहिलेलं आहे, जे काही स्वरूप आहे ते. दुसऱ्या पायरीत श्रद्धेची 3 तत्व मी आत्मसात केलेली आहेत. आता कुमारेसनं प्रश्न विचारायचा आहे, कुमारेस केलंस का रे बाबा तू हे? पूर्णपणानं मनापासून मनाच्या तयारीनं केलंस का? केलं असशील तर तुला आशा आहे, उच्च शक्तीच्या हाती इच्छा आणि जीवन तुला सोपवता येईल, ती ताकद तुला मिळेल याची आशा तुला आहे. मग तू निर्णय करू शकतोस. पण पराभवाची पहिल्या पायरीतली कबुली सर्व स्तरावरची आणि दुसऱ्या पायरीतली तत्व श्रद्धेची जर आत्मसात तुला करता आलेली नसतील, तुझ्या मनाची तयारी नसेल, मन अजूनही मोकळं नसेल, अजूनही जुन्या कल्पना घट्ट पकडून कुरवाळत बसलेला असशील, तर तुझ्या इच्छा आणि तुझं जीवन परमेश्वराच्या हाती, उच्च शक्तीच्या हाती तू देऊ शकणार नाही. मग कुमारेसने विचारायचं स्वतःला की घेतली का रे बाबा पहिली पायरी व्यवस्थित? घेतली का रे बाबा दुसरी पायरी व्यवस्थित? काय सांगितलंय त्या पायरीमध्ये? तो आराखडा दिलेला आहे त्याप्रमाणे काय तुझ्यात आहे का उतरलेलं? आत्मसात केलीस का? प्रेमानं, आपलेपणानं, कळकळीनं हा कार्यक्रम स्वीकारलायस का? तुझ्या स्वतःच्या मद्यमुक्ततेला बळकट करण्यासाठी मनशांती मिळावी ही तुझी इच्छा आहे का? का अजून इतरांच्या पेक्षा मोठं व्हायचं आहे? विचारांना स्थिरता मिळावी असं तुला वाटतंय का? की तुला अजूनही ताठा तुझा गाजवायचा आहे? तुझ्या अंतःकरणात प्रसन्नता मिळावी अशी तुझी इच्छा आहे का? की अजून तुला राग, चिडचिड, खुन्नस, वैताग या गोष्टी कुरवाळत बसायच्या? मी, मला, माझं, हे प्रश्न कुमारेसनी स्वतःला विचारायचे आहे. आणि ज्या वेळेला कुमारेस हे स्वतःला प्रश्न विचारतो, त्यावेळेलाच कुमारेस स्वतःला योग्य ते उत्तर देऊ शकतो. कुठंही मन कसं आहे हे जाणून घेण्याचा स्कॅनर नाही. आणि त्यामुळं अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतं, तू दारुडा आहेस, तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तू बघ तुझ्यात पहिल्या आणि दुसऱ्या पायरीचा आरसा तुला दिलेला आहे, त्या आरशात बघ तुझा चेहरा, तुझं अस्तित्व, तुझं जगणं, तुझं विचार करणं, तुझ्या इच्छा, भावना, कल्पना, स्वप्न, कृती, कार्य, वागणं, बोलणं जे काही आहे ते तिरस्कार करण्यासारखं घृणास्पद वाटतंय का तुला? जर ते वाटत असेल तर तुला तिसऱ्या पायरीचा निश्चित फायदा होणार आहे. आणि जर तू शुद्ध आहेस, पवित्र आहेस आणि तुझ्या जुन्या कल्पना तुला पुरेशा आहेत असं वाटत असेल तर नो प्रॉब्लेम, घेऊ नकोस कार्यक्रम. असं अल्कोहोलिक्स अनोनिमस मला अप्रत्यक्षपणे सांगतं बरं का. आणि म्हणून तिसरी पायरी जशी दुसरी पायरी 3 टप्प्यात घ्यायची, मनाची तयारी, मोकळं मन आणि विनयशीलता, तशीच तिसरी पायरी पण 2 टप्प्यात घ्यायची आहे. एक माझ्या इच्छा आणि माझं जीवन, आणि दुसरं परमेश्वराची इच्छा स्वीकारणं. अशा 2 टप्पे आहेत. त्यामुळे मित्रांनो, फार सुंदर आहे ही तिसरी पायरी. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसचं लिटरेचर आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये सांगितलेला प्रत्येक शब्द, अल्कोहोलिक्स अनोनिमसनं दिलेल्या सूचना, प्रस्ताव आणि मला दिलेलं स्वातंत्र्य, हे सर्व सुंदर आहे मित्रांनो. स्वीकार केला तर सुंदर आहे, स्वीकार नाही केला तर तेच आयुष्य मला जगावं लागणार आहे, फक्त दारूने. एवढाच. दारू कणभर आहे हो, त्यातला एकच घोट पहिला माझ्याकरता घातक आहे. पहिला घोट पोटात गेला की मी थांबत नाही, ना बोलायला थांबतो, ना वागायला थांबतो, ना उत्मात करायला थांबतो, ना काय. पण मग मी पहिला घोटापासून लांब राहण्यात फक्त यशस्वी झालो तरीही मी घृणास्पद असा, मी तिरस्कार योग्य असा स्वतःला वाटलो तर मी पुढचं पाऊल म्हणजे तिसरं पाऊल उचलू शकतो. आणि मग मी आशा करू शकतो की माझ्या इच्छा आणि माझं जीवन उच्च शक्तीच्या हाती देण्याचा निर्णय करावा बुवा. आता करूनच टाकावा. कारण मला काय, माझं आयुष्य हे काय व्यवस्थित चांगलं योग्य दिसत नाही. हेच आपल्याला शिकायचं असतं. सिंपल आहे, कीप इट सिंपल. यात काय अवघड आहे? कुठलं तत्वज्ञान आहे? कुठलं रॉकेट सायन्स आहे याच्यामध्ये? मग हे कुमारेसला विचार झाला आणि कुमारेसचं मग 7.5 पावणे 8 महिन्यांनी 21 मार्च 2022ला कार्यक्रम घेतला मित्रांनो. आता येत्या 20 मार्च 2024ला 2 वर्ष पूर्ण होतील कुमारेसचा कार्यक्रम घेऊन. आणि या 2 वर्षात मित्रांनो खूप 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 बदल झालेले आहेत. आज प्रॉब्लेम प्रचंड आहेत. कुमारेसवरती जवळजवळ 24.5 लाख रुपयाचं कर्ज आहे. त्यात मी गेल्या 2.5-3 महिने नाही, 5-6 महिन्यामध्ये 5-6 महिन्यात नवीन काम मी सुरू केलं माझ्या बायकोच्या मदतीनं. आणि त्यात मी 1.5 लाख रुपयाला लॉसमध्ये गेलेलो आहे मित्रांनो.
पण तो लॉस का झाला, त्यात सुधारणा कशी करायची, ह्यासाठी माझी बुद्धी चालणं जे आवश्यक होतं ते या पायऱ्यांच्या कार्यक्रमामुळं घडलंय. ना वैताग, ना चिडचिड, ना राग, ना शिवीगाळ, ना काय, ना उत्मात, ना सावकारी कर्ज, ना काहीही नाही. कुमारेश शांतपणानं जे कुमारेशकडे आज ॲक्च्युअल माझ्या खात्याला फक्त 1,200 रुपये शिल्लक आहेत. आत्ता मला जर काही प्रॉब्लेम झाला तर 1,200 रुपयात जेवढं काही करता येईल तेवढंच मी करू शकतो माझ्या स्वतःसाठी. फक्त 1,200 रुपये शिल्लक आहेत. पण मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं फुकट कार्यक्रम दिलाय, फुकट समूह दिलाय, तुमच्यासारखे लाखो बांधव फुकट दिलेले आहे, फुकट मनःशांती दिलेली आहे, फुकट विचारांची स्थिरता दिलेली आहे, फुकट प्रसन्नता दिलेली आहे आणि माझ्या आतमध्ये पाहण्याची क्षमता देखील मला फुकट दिली आहे. एक पैसा घेतलेला नाही, ना कष्ट करायला लावलेत, ना मला कोणाच्या हातापाया पडायला लावले. एवढं सुंदर हा कार्यक्रम मला मिळालेला आहे मित्रांनो. त्यामुळं मनस्थिती सुधारा म्हणजे परिस्थिती सुधारेल, आध्यात्मिक प्रगती साधा म्हणजे भौतिक प्रगती साधेल. ह्या दोन गोष्टीवरती माझा 100% विश्वास आहे आणि मित्रांनो मला नवीन मार्ग मिळाला. शांतपणानं मी त्याकडे पाहतोय, शांतपणानं जगतोय. हे माझ्यात नाही आहे, हे कार्यक्रमात आहे आणि त्या कार्यक्रमाची कृपा माझ्यावरती आहे. म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमस माझ्याकरता उच्च शक्ती आहे. मला कुठं इकडे तिकडे जायची गरज नाही. आणि मी दारुड आहे ना, त्यामुळं माझ्याकरता ते उपयोगाला पडलं. मी दारुड आहे, रसातळाला पोचलेलो आहे, मी प्रयोग करू शकत नाही, जगणं माझं मुश्किल झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी मान्य केल्या. माझा बिभत्स, भयानक, घृणास्पद, तिरस्करणीय असा माझ्या मनाचा चेहरा मी पाहिला आणि मग कार्यक्रम स्वीकारला. आता 2 वर्ष पूर्ण होतील. खूप छान आहे मित्रांनो, खूपच छान अनुभव आहे त्याचा. आणि त्याकरता कोणाची वाट बघायची गरज नाही. मी कोणाची वाट नाही बघत बसतो, कारण कोणाची वाट बघून माझं आयुष्य संपलं असतं. मी उघडली पुस्तकं, वाचायला सुरुवात केली, समजेल ते समजलं, नाही समजलं ते परत परत वाचलं आणि अगदीच नाही समजलं तर तुमच्यातल्या कोणातरी बांधवाला फोन केला की भाऊ हे मला कळलेलं नाही, जरा प्लीज समजून सांगा. मी कोणालाही फोन करू शकतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा जगातल्या कोणालाही फोन करू शकतो. एक श्रीलंकेतला बांधव आहे, तो अधूनमधून कम्युनिकेशनमध्ये असतो. त्याला अर्धवट इंग्लिश येतं आणि मलाही अर्धवट इंग्लिश येतं, पण आम्ही जे बोलतो एकमेकाला ते अंतःकरणापासून बोलतो. लँग्वेज ऑफ हार्ट. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणजे लँग्वेज ऑफ हार्ट आहे आणि इतकं छान कम्युनिकेशन होतं. त्याचे 4 शब्द मला कळतात, माझे 4 शब्द त्याला कळतात. बाकी 15 मिनिटाच्या डिस्कशनमध्ये काही होत नाही, पण तो मला समजून सांगतो, धिस पॅरेग्राफ मिनिंग धिस धिस धिस. ओके, झालं कुमारेसचं काम. कशाला कुमारेसला कोणासाठी अडून बसायचं आहे. आणि त्यामुळं कुमारेसला गरज आहे उपयुक्त उपयुक्त माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून जगण्याची. त्यामुळं मित्रांनो खरोखर छान प्रोग्राम आहे. तुम्ही स्वीकारायचा की नाही हे प्रत्येकानं ठरवायचं आहे. मी स्वीकारला, मला त्याचा चांगला उपयोग होतोय. धन्यवाद चेअरमन साहेब, धन्यवाद बांधवांनो, बोलण्याची संधी दिली. सगळं काही माझ्या अनुभवातून, माझ्या कुवतीप्रमाणे जेवढं आकलन मला झालं आहे तेवढं बोललेलं आहे. आणि हे काही मला तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी, कोणाला शिकवण्यासाठी नाही, तर तुम्ही मला जी संधी दिलेली आहे वाचन आणि विश्लेषणाची, त्यातून माझी मध्यमुक्ती बळकट होते. यासाठी मी पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद करतो आणि थांबतो.